नमो बुद्धाय. त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचं वाचन पठन आपण करत आहोत. यामागील प्रमुख उद्देश असा आहे की तथागत बुद्धांचा जो धम्म आहे, जी विचारधारा आहे, जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांना साध्या सोप्या भाषेमध्ये समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपण पाहिलं की तथागत बुद्धांचे पहिले प्रवचन हा भाग आपण कंटिन्यू करत आहोत, समजावून सांगत आहोत. यामध्ये अष्टांगिक मार्ग, 8 अंगांनी युक्त असलेला मार्ग, दुःखमुक्तीचा मार्ग, सुख प्राप्तीचा मार्ग आपण समजावून घेत आहोत. यापूर्वी आपण सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका हे 3 अंग समजावून घेतले आहेत. तुम्ही चॅनलवर ते व्हिडिओ पाहू शकता. आजच्या या भागामध्ये सम्यक समाधी हे अंग आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका हे शील सदाचाराशी संबंधित अंग आहेत. वाणीने, कायेने होणारे जे अकुशल कर्म आहेत, वाईट कर्म आहेत, ते करण्यापासून वेगळं राहणे, विरत राहणे आणि कुशल कर्म करणे याच्याशी ते संबंधित होते. आज जो सम्यक समाधी, सम्मा समाधी हे जे अंग आपण पाहणार आहोत, या पुढचे जे भाग आपण पाहणार आहोत, या पुढचे जे अंग आपण पाहणार आहोत, ते सर्व मनाशी संबंधित आहेत आणि मनाला वळण लावणारे आहेत, मनाला शुद्ध करणारे आहेत. तर बघूया सम्यक समाधी. तुम्हाला माहितीच आहे की सम्यक म्हणजे शुद्ध. शुद्ध म्हणजे ज्यामध्ये वाईट, हानिकारक, दुःख देणारं कोणताही बाब, कोणताही विषय नाही आहे. जे शुद्ध आहे, स्वच्छ आहे, मंगलकारी आहे, पालन जो करतो त्याच्या हिताचे आहे, इतरांच्याही हिताचे आहे. सम्यक जे काल्पनिक नाही आहे, वास्तविक आहे, अनुभवावर आधारित आहे, सत्य आहे, त्याला आपण सम्यक म्हणतो आहे. आता समाधी, मित्रांनो, समाधी आणि सम्यक समाधी यामध्ये खूप मोठा फरक आहे. समाधी ही वेगळी अवस्था आहे आणि सम्यक समाधी ही वेगळी अवस्था आहे. तर आपण आधी समाधी समजावून घेऊया. समाधी काय आहे? समाधी म्हणजे मनाची एकाग्रता, चित्ताची एकाग्रता, मनाला एखाद्या विषयावर, एखाद्या बिंदूवर, एखाद्या विचारावर एकाग्र करणे ही समाधी आहे. समाधी चांगल्या विषयांवर, चांगल्या बाबींवर सुद्धा मन एकाग्र करता येते, तसेच वाईट बाबींवर, अकुशल बाबींवर, चुकीच्या मार्गावर सुद्धा समाधी म्हणजे मनाची एकाग्रता करता येते. समाधीची ही जी अवस्था आहे, ही वास्तविक नसते, ती काल्पनिक असते आणि ती तात्पुरत्या स्वरूपाची असते, काही क्षणापुरती असते. समाधीच्या अनेक प्रकार आहेत आणि भारत देशातील लोक आजही 2500 वर्षापूर्वी तर करतच होते, आजही वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान साधनेचा अभ्यास करतात, समाधींचा अभ्यास करतात. मित्रांनो, समाधी ही
तात्पुरत्या स्वरूपाची असल्याकारणाने ती वाईटात वाईट कर्म करण्यासाठी सुद्धा मनाची एकाग्रता केल्या जाते. आपण उदाहरण बघूया की जंगलामध्ये एखादा शिकारी जेव्हा शिकार करतो, तो बंदूक घेऊन जातो आहे आणि एखाद्या पक्ष्यावर, प्राण्यांवर निशाणा साधतो आहे, तर तो एकदम एकाग्र चित्ताने ती बंदूक ताणून निशाणा साधतो आहे, एकाग्र. तर ती जी मनाची एकाग्रता आहे ती समाधीच आहे. त्याचप्रमाणे एखादी मांजर, तिला उंदराची शिकार करायचं आणि उंदराच्या बिळाशी जिथून उंदीर येणं जाणं करतो तिथं ती एकटक, तिच्या अंगावरचं एक केस हलत नाही, एवढी एकटक ती तिथं बसली आहे आणि लक्ष ठेवून आहे की उंदीर बाहेर निघाला म्हणजे ती त्याच्यावर हल्ला करेल, त्याला गडप करेल. तर ती जी मांजर एकाग्र, एकदम शांत स्थिर बसलेली आहे आणि त्या उंदराच्या बिळावर तिचं लक्ष केंद्रित झालेलं आहे, ती सुद्धा समाधीच आहे. एखादा बगळा पाण्यामध्ये उभा असतो, एकदम शांत उभा असतो, एकाग्र चित्ताने उभा असतो की एखादी मछली, एखादी मासोळी त्याच्याजवळ आली की लगेच तो टिपणार आहे. ह्या सर्व समाधीच्याच अवस्था आहेत. वाईटात वाईट कर्म करण्यासाठी सुद्धा मनाची एकाग्रतेची आवश्यकता असते. परंतु ही समाधी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे आणि ती तेवढ्यापुरतीच आहे. त्या समाधीमुळे मनाला योग्य वळण लागत नाही. समाधीमध्ये एक आणखी अडचण अशी आहे की आपण कुशल कर्म करत असताना, आपण या अष्टांगिक मार्गावर चालत असताना आपल्याला 5 अडथळे येणार आहेत, 5 बंधनं येणार आहेत. आपण असं म्हणूया की ते 5 शत्रू आहेत जे आपल्याला चांगलं करण्यापासून दूर ठेवतात, आपल्याला चांगलं करू देत नाहीत. आपण कुशल कर्म करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर हे 5 अडथळे आपल्या मार्गात आहेत. कोणते 5? लोभ, द्वेष, आळस, शंका कुशंका आणि बेचैनी. हे 5 शत्रू आहेत, 5 अडथळे आहेत. लोभ, लालच, राग, द्वेष, शंका कुशंका, संशय आणि अनिश्चितता, बेचैन होणे. तर हे जे 5 अडथळे आहेत हे तुम्हाला कुशल कर्म करण्यापासून दूर ठेवतील, करू देणार नाहीत, अडचणी निर्माण करतील. सम्यक वाचेचं पालन करत असताना, सम्यक कर्मांताचं पालन करत असताना, आजीविका प्रज्ञेचा अभ्यास करताना ह्या 5 अडचणी तुमच्यासमोर येणार आहेत. मग सम्यक समाधी आणि समाधीमध्ये काय फरक आहे? तर समाधीचा अभ्यास करत असताना हे 5 अडथळे तात्पुरत्या स्वरूपात थांबवले जातात, परंतु ते काढून टाकल्या जात नाही. समाधीमुळे तुम्ही बोधी प्राप्त करू शकत नाहीत, समाधीमुळे तुम्ही बुद्ध होऊ शकत नाहीत, समाधीमुळे तुमचं चित्त, तुमचं मन विकार विमुक्त, शुद्ध होऊ शकत नाही. आपण पाहतो की बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्यापूर्वी आलार कालम आणि उद्दक रामपुत्र यांच्याकडे त्याने ध्यान मार्गाचं, समाधी मार्गाचा अभ्यास केला होता, शिक्षण घेतलं होतं. आलार कालाम यांच्याकडून ध्यानाच्या 7 अवस्था आणि उद्दक रामपुत्र यांच्याकडून ध्यानाची 8वी अवस्था त्यांनी प्राप्त केली होती. परंतु तरीसुद्धा त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली नव्हती. त्यांचे जे मूळ प्रश्न होते त्या मूळ प्रश्नांचं उत्तर त्यांना समाधीच्या त्या अवस्थांमधून मिळालं नव्हतं. मग समाधी म्हणजे काय? तर केवळ तात्पुरती मनाची एकाग्रता. तर अशा ह्या समाधीला बुद्ध धम्मामध्ये या पद्धतीने अभ्यास केला जात नाही. वेगवेगळ्या प्रकारे समाधीचा अभ्यास केला जातो. कोणी एखादं आकृती, एखादं चित्र डोळे बंद करून वारंवार पाहतो, त्याचं मन त्याच्यावर एकाग्र होते. कोणी एखादा व्यक्ती असा अभ्यास करतो की मोमबत्ती लावली आहे, त्या मोमबत्तीची जी ज्योत आहे त्या ज्योतीवर तो मन एकाग्र करतो, एकटक पाहतो, मन एकाग्र करतो. कोणीतरी एखादं गोल गोल राऊंड आहे, त्याच्यामध्ये मध्य बिंदू आहे, त्या बिंदूवर मन एकाग्र करतो. एखादा व्यक्ती एखादा शब्द घेतो, त्या शब्दाला वारंवार 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 डोळे बंद करून
उच्चारण करतो वारंवार किंवा एखादा मंत्र असेल, एखादा शब्द असेल, एखादं चित्र असेल, एखादी आकृती असेल, एखादी संकल्पना असेल, एखादा वस्तू असेल, एखादं ऑब्जेक्ट असेल, त्याच्यावर तो मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या सर्व ज्या आहेत ह्या समाधीच्या अवस्था आहेत, ह्या समाधीचा अभ्यास करणाऱ्या टेक्निक्स आहेत. मित्रांनो, बुद्धाने अष्टांगिक मार्गामध्ये दुःख दूर करण्याकरता जी समाधी सांगितली ती सम्यक समाधी होय. सम्यक समाधी, शुद्ध समाधी, शुद्ध मनाची एकाग्रता. बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथामध्ये काय रेफरन्स आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. कुशल चित्ताची एकाग्रता, शुद्ध मनाची एकाग्रता, चांगल्या विचारांवर केलेले एकाग्रमन, कुशल कर्म, शुद्ध चित्त, चांगले विचार, सतत चांगले विचार, सदैव चांगले विचार आणि त्यावर एकाग्र केलेले मन. मनाची एकाग्रता आणि एकाग्रतेच्या काळामध्ये कुशल कर्माचा, कुशल चित्ताचा अभ्यास, ह्या सम्यक समाधीचा अभ्यास बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये सम्यक समाधीचा अभ्यास केला जातो, लोक करत होते आणि त्यामधून ते त्यांचं चित्त शुद्ध करण्याचा अभ्यास करायचे, चित्त शुद्ध करायचे. आता कुशल कर्माची, कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे काय? चित्त शुद्धीची एकाग्रता म्हणजे काय? शुद्ध चित्त किंवा कुशल चित्त काय आहे आणि कुशल चित्ताची एकाग्रता काय आहे? तर मित्रांनो, कुशल चित्त, शुद्ध चित्त म्हणजे असं चित्त, असं मन की ज्या मनामध्ये लोभ नाही, द्वेष नाही, आळस सुस्ती नाही, शंका कुशंका नाही, संशय नाही, बेचैनी नाही, अनिश्चितता नाही, वासना नाही. हे जे दुष्कर्म आहेत, हे जे 5 अडथळे आहेत, हे मनामध्ये नसताना, मनामध्ये हे अकुशल, वाईट मानसिक विकृती, शत्रू, अडथळे, अडचणी, बंधनं नसताना वास्तविक आणि सत्यावर एकाग्र झालेले चित्त, एकाग्र झालेले मन म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता होय, शुद्ध चित्ताची एकाग्रता होय. मित्रांनो, हे तुम्ही एक वेळा समजून घ्याल की कुशल चित्ताची एकाग्रता जर असेल तरच ती सम्यक समाधी होईल. शुद्ध मनाची एकाग्रता असेल तरच ती सम्यक समाधी होईल. वास्तविक आणि सत्यावर आधारित मनाची एकाग्रता असेल तरच ती सम्यक समाधी होईल, अन्यथा ती सम्यक समाधी होणार नाही. मग ती समाधी असू शकेल. म्हणून हे समजणे फार गरजेचं आहे की कुशल चित्ताची, शुद्ध चित्ताची एकाग्रता म्हणजे काय. मी पुन्हा एक वेळा रिपीट करतो की ज्यावेळी मनामध्ये लोभ नाही आहे, लालच नाही आहे, द्वेष नाही आहे, तिरस्कार नाही आहे, आळस सुस्ती नाही आहे, शंका कुशंका नाही आहेत, संशय नाही आहे, अनिश्चितता, मनाचे अनिश्चित स्वरूप, बेचैनी, वासना, ह्या ज्या मानसिक विकृती आहेत, मानसिक विकार आहेत, अकुशल विकार आहेत, शत्रू आहेत, हे अडथळे आहेत, ह्या अडचणी आहेत, हे बंधनं आहेत, जे आपल्या चित्ताला, मनाला सदैव दुःखी करतात, आपल्याला चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवण्याचा यांचा प्रयत्न असतो. सम्यक मार्गावर, अष्टांगिक मार्गावर आपल्याला चालू देत नाहीत. चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अटकाव करतात. हे विकार जेव्हा मनामध्ये नसतील, हे वाईट विकार, हे वाईट विचार, ह्या विकृती, हे बंधनं जेव्हा मनात नसतील, तेव्हा एकाग्र झालेलं मन म्हणजे शुद्ध मन आहे. तेव्हा वास्तविक आणि सत्याचा आधार घेऊन एकाग्र झालेलं चित्त, मन म्हणजे सम्यक समाधी होय, सम्यक समाधीचा अभ्यास होय. ही सम्यक समाधी वास्तविक असते.
ही काल्पनिक अवस्था नाही आहे. सम्यक समाधी तात्पुरती अवस्था नाही आहे. सम्यक समाधीने केल्या गेलेलं जो अभ्यास आहे आणि हे जे अडथळे आहेत, या अडथळ्यांना दूर करण्याचा जो प्रयास असतो हा तात्पुरत्या स्वरूपाचा नसतो. जसं जसं तुम्ही अभ्यास करता तो तात्पुरत्या स्वरूपाचा अभ्यास जेव्हा निरंतर होतो, एकाग्रता होते आणि हळूहळू हे विकार नष्ट व्हायला सुरुवात होते आणि एक वेळ अशी येते की तुम्ही सम्यक समाधीमध्ये पूर्णत्व साध्य करता, पूर्ण करता आणि हे अडथळे, ह्या अडचणी, हे शत्रू नष्ट करून टाकता आणि तीच अवस्था सम्यक संबोधीची अवस्था आहे. तीच अवस्था दुःखमुक्तीची अवस्था आहे. तर अशा पद्धतीने सम्यक समाधीचा अर्थ आहे. सम्यक समाधी ही वास्तविक आणि सत्यावर आधारित असते, काल्पनिक नाही. आणि ही मनाला चांगले वळण लावते, मनाला अकुशल वाईट गोष्टींपासून दूर करते, वाईट संकल्प विकल्प, वाईट अकुशल कर्म, विकृती, मानसिक विकार दूर करते आणि सद्गुण, चांगले गुण, सद्गुण आपल्या मनामध्ये निर्माण करते. कुशल चित्त, आपलं चित्त शुद्ध करते, कुशल करते. यालाच सम्यक समाधी म्हणतात. मग हा अभ्यास कसा करायचा? कारण हे तर थेअरी आहे. अनेक लोक ध्यानाचा अभ्यास करणे याकरता विरोध करतात किंवा ध्यानाचा अभ्यास बाबासाहेबांचा रेफरन्स दिला जातो की बाबासाहेबांना चालता बुद्ध हवा होता, डोळे बंद केलेला बुद्ध बाबासाहेबांना आवडत नव्हता, असे काही लोक म्हणतात. काही लोकांचं असं मत आहे. बाबासाहेबांच्या या मताचा काय अर्थ आहे? बाबासाहेबांना चालता बुद्ध हवा होता. मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. बाबासाहेबांना चालता बुद्ध हवा होता, जो बुद्ध धम्माचा, दुःखमुक्तीच्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार करेल असा बुद्ध हवा होता. वाईट कर्म करणारा व्यक्ती नाही, अकुशल कर्म करणारा व्यक्ती नाही, जो शील सदाचाराचं पालन करत नाही असा व्यक्ती नाही, ज्याचं मन एकाग्र नाही असा व्यक्ती नाही. बाबासाहेबांना बुद्ध हवा होता. आणि बुद्ध म्हणजे ज्याचं चित्त शुद्ध आहे तो बुद्ध, ज्याचं मन विकारांपासून विमुक्त झालेलं आहे, जो आता शील सदाचारामध्ये प्रतिष्ठित झाला आहे, ज्याचं मन शील सदाचारामध्ये स्थिर झाला आहे, जो शील सदाचाराचं आचरण करतो, विद्याचरण संपन्नो, ज्याला ज्ञानही आहे आणि त्याप्रमाणे त्याचं आचरणही आहे, असा बुद्ध बाबासाहेबांना हवा होता धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता. आणि बुद्ध होण्याकरता तुम्हाला सम्यक समाधीचा अभ्यास करावाच लागेल. तो योग्य पद्धतीने करावा लागेल, समजून उमजून करावा लागेल. तरच तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करू शकता, मन शुद्ध करू शकता, स्वतः शील सदाचारामध्ये स्थिर होऊ शकता, स्टेबल होऊ शकता. आणि मित्रांनो, एक समजून घ्या की जो व्यक्ती मनाने शुद्ध आहे, ज्याच्या मनामध्ये वाईट भावना नाही आहेत, वाईट हेतू नाही आहेत, वाईट उद्देश नाही आहेत, मानसिक विकृती नाही आहेत, जो शील सदाचाराचं पालन करतो आहे, असा व्यक्ती जर धम्मप्रचार आणि प्रसार करत असेल तर किती मंगलकारी होईल, लोकांचं किती कल्याण होईल, लोकांना किती चांगल्या पद्धतीने तो समजावून सांगू शकेल, तो त्याच्या आचरणातून एक आदर्श दाखवू शकेल, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. सम्यक समाधीचा अभ्यास कसा करायचा? हा अभ्यास महासतिपट्ठान सुत्तामध्ये दिलेला आहे. या महासतिपट्ठान सुत्तामध्ये जो सम्यक समाधीचा अभ्यास आहे, तो कशा पद्धतीने सम्यक समाधीचा अभ्यास केला पाहिजे हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण हा व्हिडिओसुद्धा मोठा व्हिडिओ तयार होत आहे. तर तो अभ्यास कसा करायचा, तो अभ्यास करण्याचा कशा पद्धतीने सराव करायचा, कुठे करायचा, कसा करायचा, तर हे जे प्रशिक्षण आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तथागत बुद्धाने त्यांच्या विविध सूत्रांमध्ये जो उपदेश दिला आहे, एक समाधी सुत्ता आहे, एक आनापान सुत्ता आहे, एक महासतिपट्ठान सुत्ता आहे, तर या सुत्तांमधून जो काही सारांशरूपी नोट्स किंवा चिंतन मनन करून काढलेला अभ्यास किंवा माझा स्वतःचा अनुभव, त्यामधून मी तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पुढील व्हिडिओमध्ये.
मित्रांनो, हे सम्यक समाधी अंग आपल्याला समजणे फार गरजेचं आहे. का गरजेचं आहे? तर हे मनाला सुधरवण्याचं काम करते, मनाला शुद्ध करण्याचं काम करते. जोपर्यंत आपण मनाला शुद्ध करत नाही, मनाला शुद्ध करण्याचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपण शील पूर्णपणे अभ्यास करू शकणार नाही, शील पूर्णपणे पालन करू शकणार नाही. कारण शील पालन करण्याकरता ही जी वाणी आणि शरीर आहे, यांना नियंत्रित करणारं जे अंग आहे ते मन आहे. मनच प्रमुख आहे. मन जर वाईट असेल तर तुम्ही कुशल कर्म करू शकत नाही. मन जर शुद्ध असेल तरच तुम्ही शील सदाचाराचं पालन करू शकता. तुमच्या मनामध्ये जर शुद्ध हेतू असतील, सम्यक हेतू असतील, चित्त शुद्ध असेल, तरच तुमच्या चित्तामध्ये जर मंगल कामना असतील, सर्व प्राणी मात्रांबद्दल मंगल कामना असतील, तरच तुम्ही योग्य पद्धतीने शील पालन करू शकाल. याकरता मन एकाग्र असणे, मन शुद्ध असणे, मन स्वच्छ असणे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी सम्यक समाधीचा अभ्यास करणे, मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे. पुढील भागामध्ये आपण ते समजावून घेऊया की कशा पद्धतीने ते केल्या जाते. आजच्या या भागामध्ये तुम्हाला सम्यक समाधीचा अर्थ समजला असेल अशी अपेक्षा करतो. न समजल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. त्याच पद्धतीने मला सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान तुम्ही फोन करूनसुद्धा किंवा व्हॉट्सअप नंबरवर टेक्स्ट मेसेज करूनसुद्धा प्रश्न विचारू शकता. शक्यतोवर आपण वेळेचं पालन करावं. माझा नंबर आहे 9604478175. पुन्हा एकदा सांगतो, 9604478175. आपणा सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. धन्यवाद.